जनावरांना घेऊन आलो काटवणात चरायला. आता तर मी रोजच दिवसाआड जनावराकडे यायला लागलो आहे. पप्पाला काम आहे, पप्पा थांबलेत घरी. वृंदा एकटीच रस्त्यावर थांबली बिचारी, बाकीचे तर सगळ्या खात आहेत. गंगाचे मोरके ना ते जरा ढिल्ली बांधली ना, लूज बांधली, त्याच्यामुळे ते तोंडातून निसटून गळ्यात जाते. काल गाया तळ्याकडे नेल्या होत्या पप्पांनी, पण मी तळ्याकडे घेऊन जात नाही. तळ्याकडे गाय कंट्रोल होत नाहीत आणि मी कधी नेल्या पण नाहीत. आणि खायला पण तिकडे एवढं जास्त नाही तळ्याकडं कसं इतर जनावरं पण भरपूर असतात ना, मग त्याच्यामुळं खायला ह्यांच्या वाट्याला कमी येतं. मग त्याच्यामुळे मी तळ्याकडे नाही नेत. आणले गायांना विहिरीवर चरायला. विहिरीला तर पाणी जेवढं तेवढंच आहे. इकडं चरतात खिलरी आणि तिकडं पलीकडं झाडामध्ये गेल्यात चरायला. आपण चरायला जनावर आणलेत ना, त्याच्यातली फक्त ही वृंदा गाभण आहे, वृंदा एक, आणि दुसरी खिलरी गाभण आहे. तर ती खिलरी म्हणजे ती समोर नाही का ब्लॅक कलरची गाय आहे, ही ब्लॅक कलरची गाय आहे, ती खिलरी आहे. तिचा पाय बांधलेला आहे आपण. तर ती आणि वृंदा गाभण आहे. वृंदा म्हणजे ही गाभण आहे. बाकी या कारवडीमधलं कोणीच गाभण नाही. आता प्यायला पाणी सगळ्या. आता किती वाजलेत? आता 2:45 वाजलेत. तर घरी आलो आहे, जेवण वगैरे केलं. दिवसभर लाईट होती, घरी आलो तरी लाईट होती. माझं जेवण झालं आणि लाईट गेली. मला बैल धुवायचे होते बारका बोर चालू करून, पण लाईट गेली. आता हौदावरच धुतो ह्यांना डबक्याने. हे पाणीवर आहे चिमणे, हे आता पांढऱ्या डबक्याने धुतो बैलाला. इथं आणली साबण आणि हा ब्रश. बैल अगोदरच पांढरा आहे, पण तरी पण साबण लावून धुतो त्याला. धुवायला उशीर झाला, मला सकाळीच धुवायचे होते, पण अचानक पप्पाचं काम निघलं आणि मी जनावराकडे गेलो. त्याच्यामुळे आता दुपारून धुवायचे, उशीर झाला धुवायला. अगोदर चिमण्याचा नंबर, नंतर सर्जेचा. तोपर्यंत सर्जेला तिथं बांधलं आहे. तो बांधायला मोकळा चरणार नाही, त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं आहे. चला आता ह्यांना धुवून घेतो मी. मला बोरनी धुवायचे होते. बोरनी कसं भरपूर पाण्यात स्वच्छ निघतात. डायरेक्ट पाईपच वरती लावायचं, साबण लावायची, ब्रशने घासायचं, पाईप वरती सोडायचं. तर इथं कसं असतंय, हे हौदातलं पाणी अंगावर फेकायचं ना, हालत येतलंही. तर तिकडं बोरने धुताना मी पॅक बांधणार होतो, सर्जा बांधलाय ना, तर तिथं पॅक बांधायचं होतं आणि मग पाईप घेऊन धुवायचे होते, पण तसं काय जमलं नाही. चला आता धुवून घेतो यांना. आता चिमण्या झाला धुवून. चला आता सर्जेचा नंबर आहे. चिमण्याला बांधतो सर्जेचा घेऊन, सर्जेला आणतो इकडे धुवायला. सर्जा धुवूनच देत नव्हता,
तर म्हटलं तू तसं तर मी असा त्याला बांधून ठेवलं आहे पॅक, पलीकडून पण असंच बांधलं आहे. आता हालताच येत नाही त्याला, धुवून घेतो. आता झालेत बैल धुवून, आता यांना जागेवर बांधतो. का काढला बैल लाल झालं आहे खालून, पायाला बी लाल झालं आहे. गप गप, आज मोत्र येतच आहे, जागेवरच आज. गप नाही, पाणी भाकर कोणी खायची. ही ताईने खुरपिलेलं गवत आहे, ते ह्या बांड्या वासरांना दोघांना आणि त्या गाईसाठी हे खुरपिलेलं गवत. आणि मी चाललो आहे आता बैलांसाठी गवत कापायला. तर बांधाचं गवत कापतो बैलांसाठी. बघतो आता ठरवतो कुठल्या बांधाचं कापायचं ते. वेळ पण जास्त झाला आहे. आज हरण्याला घेऊन जाणार नाही, काल त्यांनी माझी जरा फजिती केली, म्हणजे पळून आला, त्याच्यामुळे आज त्याला न्यायचं नाही. आता तुम्हाला दाखवतो आपला कोबी, मिरच्या विघ्न पडलं आहे, त्यांना फवारायची गरज आहे. मिरच्यावर लयच म्हणजे लय चिघणं पडलं आहे. मध्ये पाऊस होता ना तेव्हा लक्ष दिलं नाही ना, त्याच्यामुळे जास्त विघ्न पडले. कोबी पण विघ्न पडले, पण कोबीला हे असे पानं कुरतडलेत, पण फवारलं आहे कोबीला. मला वाटतं आजच फवारलं वाटतं भैयाने. आज आहे श्रावण सोमवार, त्याच्यामुळं उपासामुळं आज बैल तर धुवाच लागतात, त्याच्यामुळं बैल धुवून काढले. फक्त कामाचेच बैल धुतलेत, हरण्या उशीर झाला त्याच्यामुळं नाही धुतला. कारण फायद्यापेक्षा मग तो काकडच लय असता, कारण की आता 5:30 वाजली होती बैल धुवायला, त्याच्यामुळे तो काकडला असता. मोठ्या बैलांना काय होत नाही थंडीने, म्हणजे काकडलं तरी. आपली अद्रक आहे, कोबी इकडं खुरपायचं चालू आहे. बैलाला खाली टाकले गवत. जरशा गाय चरायला बांधल्या होत्या डाळिंबात, तर त्या आणल्यात आता इकडं, ह्यांना टाकले गवत खायला. बैलांसाठी बाजरा गवत कापले नेपेरच्या शेतातला, तर एवढं आणि तेवढं बस होईल एवढं.